आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे सर आहे. सर, नाशिकमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि उमेदवाराचे प्रमुख मतदार तुमच्या पक्षाला कशा प्रकारे ताकद झोकून दिली तुम्ही? कालपासूनच मी या ठिकाणी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदार, आमचे नेते भुजबळ साहेब, पक्षाचे पदाधिकारी या सर्वांशी माझी सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली. आज आमचे उमेदवार आणि खासदार गोडसे साहेबांजवळ सुद्धा चर्चा झाली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यंत्रणा पूर्णपणाने नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीणचे 2 मतदारसंघ त्या ठिकाणी येतात, 3, एक सिन्नर येतो, दुसरा देवळाली येतो आणि तिसरा इगतपुरी मतदारसंघ येतो. त्या सगळ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पूर्णपणाने त्या ठिकाणी आता कामाला लागल्याचं चित्र पाहायला मिळेल आणि 20 तारखेला फार मोठ्या प्रमाणावरती मतदान करण्यासाठी राष्ट्रवादीची सारी यंत्रणा गोडसे साहेबांसाठी सज्ज झालेली आहे. पुढे अशी एक चर्चा आहे की भुजबळ कुटुंब एक सक्रिय नाही, ज्या प्रकारे पाहायला मिळायला पाहिजे ते. एक असं आहे की त्याच्याबद्दलची त्यांनी स्पष्टपणाची भूमिका सांगितली, परंतु गेल्या 10-12 दिवसापासून ते पूर्णपणाने सक्रिय आहेत. खरं आहे की त्यांच्या उमेदवाराच्या वतीमध्ये चर्चा झाली होती, त्या संदर्भामध्ये त्यांनीच आता उमेदवारी करणार नाही असं जाहीर केलं आणि मग स्वाभाविकपणाने एक दीर्घकाळ 40-50 वर्ष राज्याच्या राजकारणात एक प्रमुख ते नेते राहिलेले आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी भावना जरूर मांडल्या, पण त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील, देवेंद्रजी असतील, आदरणीय प्रफुल्लभाई आहेत, दादा, मी, आमच्या सर्वांशीच त्यांच्याशी चर्चा झाली. मी पण काल मुख्यपणाने भुजबळ साहेबांची चर्चा केली. शेवटी ते एक कसलेले राजकीय नेते आहेत, त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांची यंत्रणा एक असं आहे, पक्षाची यंत्रणा आहेच आणि एक भुजबळ नावाची सुद्धा एक यंत्रणा आहे. त्या सगळ्या यंत्रणेचा उपयोग करत यावेळेला महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ते ठामपणाने उभे आहेत. 2014 आणि 2019 हेमंत गोडसेंनी भुजबळ कुटुंबातील सदस्यांचा पराभव केला, त्यामुळे ती एक सल त्यांच्या मनामध्ये ही देखील एक चर्चा आहे. राजकारण हे प्रवाहित आहे. 2014-19 आम्ही त्यावेळेला वेगळ्या भूमिकेत होतो. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आमच्या समोर लढत होते, त्यामुळे ती लढत झाली याची कटुता राहण्याचं काही कारण नाही. आता कॉन्शियसली लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आम्हाला माहिती होतं की आमच्यासोबत भाजप आहे, आमच्यासोबत शिवसेना आहे, त्यामुळे तसं सल किंवा तशी कटुता राहण्याचं काही कारण नाही. अजित पवार पण सक्रिय दिसत नाही शेवटच्या टप्प्यामध्ये, नेमकं काय कारण? सक्रिय आहेत. दादांची तब्येत ठीक नाही. आज संध्याकाळच्या पंतप्रधानांच्या सभेला त्या ठिकाणी ते उपस्थित असतील. उद्या 2 दिवस शिल्लक आहे. नाशिकला देखील येईल अजितदादा? नाही, मला कल्पना नाही, कारण आज माझी त्यांची भेट होईल. मी आज या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून दौऱ्यावरती आहे कालपासून, त्यामुळे पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचाही प्रत्येक आमदारांशी संपर्क आहे, प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने आहे. तर होते सुनील तटकरे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नाशिक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.